ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे अर्जुन हा अस्मिताला सचिनच्या नीच चावडीतून सोडवणार आणि कायमचं मोकळं करणार, तर दुसऱ्या बाजूला कल्पना एक खूप मोठा निर्णय घेणार. आता नेमका कल्पनाने कुठला निर्णय घेतला आहे, काय घडलं आहे, हे सगळं काही आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता कल्पनाला तर आधीच समजलं होतं की प्रिया ही प्रेग्नंट आहे, तिला दिवस गेलेले आहेत. आता हे जेव्हा समजतं तेव्हा मग कल्पनाला आता प्रियाची खूपच जास्त काळजी वाटते. आफ्टर ऑल आता तिच्या पोटामध्ये आता अश्विनचं बाळ असतं, म्हणून मग आता ती प्रियाला घरी घेऊन येते. आता प्रियाला जेव्हा कल्पना घरी घेऊन येते तेव्हा मग मात्र घरातलं कोणालाच ही गोष्ट पटलेली नसते, खास करून अर्जुनला. अर्जुन म्हणत असतो, मॉम तुझं हे सगळं काय सुरू आहे, हे बघ प्लीज, तू हे जे काही वागतेस ना ते अत्यंत चुकीचं आहे. अगं ह्या सर्व गोष्टींची काहीही गरज नाही आहे. ही मुलगी तुला वाटते आहे की ही मुलगी सुधारली आहे, बदलली आहे, ही मुलगी चांगली आहे, पण तसं काहीही नाही आहे. अंतिम सत्य हेच आहे की ही मुलगी कधी ना सुधरू शकत ना कधी बदलू शकत. म्हणून मी तुला सांगतोय की हे बघ, हिच्यावरती विश्वास ठेवण्याची चूक तू करू नकोस. हिला घरात वगैरे आणायची काहीही गरज नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, अश्विनला हिच्याबरोबर कुठलेही संबंध ठेवायचे नाही आहेत. मग आपण एवढा हिचा विचार कशाला करायचा मॉम? उगाचच्या उगाच हिचा विचार करण्याच्या नादात तू स्वतःच्या पायावरती खूप मोठी कुऱ्हाड मारून घेतेस. हिच्यासारख्या मुलीच्या तावडीतून कसं बसं आम्ही आपल्या फॅमिलीला सोडवलं आहे आणि आता तू पुन्हा हिला घरात आणतेस आणि पुन्हा फॅमिलीला संकटात ढकलतेस. नको करूस हे सगळं मॉम, प्लीज थांब. सायलीसुद्धा म्हणत असते, आई हे बघा, तुम्ही प्रियाला अश्विन भाऊजींबरोबर लग्न झाल्यापासून किंवा ती तन्वी आहे असं तिने सांगितल्यापासून ओळखता, पण मी प्रियाला आश्रमात राहिल्यापासून ओळखते. मला माहिती आहे तिची लायकी काय आहे ते. अहो मी तुम्हाला सांगते आहे ना, ती मुलगी कधीही सुधरू शकत नाही. खरं सांगते आहे मी का खोटं बोलेन तुमच्याशी? आई अहो तुम्हाला वाटतं आहे की अश्विन भाऊजींचं मूल अश्विन भाऊजींबरोबर राहील, सगळं चांगलं होईल वगैरे वगैरे, पण ही मुलगी मुळात त्या पात्रतेचीच नाही आहे. ही मुलगी कधीही काहीही चांगलं घडू देणारच नाही. अहो नाही अश्विन भाऊजींना सुखासुखी जगू देणार, नाही आपल्या कोणाला शांतीने जगू देणार. ही मुलगी खूपच वाईट आहे. आई अहो तुम्हाला नाही माहिती आजपर्यंत हिने किती आणि काय केलेलं आहे ते. म्हणून म्हणते मी, प्लीज उगाचच्या उगाच हिच्यावर विश्वास ठेवून हिला घरामध्ये वगैरे घेण्याची, आसरा देण्याची जी तुम्ही चूक करायला चाललाय ना, ती प्लीज चूक करू नका. आई अहो मी आजपर्यंत कधीही तुम्हाला कुठलाही निर्णय घेताना अडवलेलं नाही आहे किंवा मी तुम्हाला काय करायचं तुम्ही हे सांगितलेलंही नाही आहे, पण आज मी तुम्हाला रोखते आहे, आज मी तुम्हाला काहीतरी सांगते आहे, तर प्लीज मी जे बोलते आहे त्याचा पुन्हा एकदा फेरविचार करा. तुम्हाला वाटते आहे तितकी ही मुलगी अजिबातच चांगली किंवा साधी भोळी नाही आहे. ही मुलगी खूप आतल्या गाठीची कपटी आहे. आत्तासुद्धा ही तुमच्यासमोर साधेपणाचं, साळसूतपणाचं नाटक करते आहे. हिच्या मनामध्ये खूप काही आहे. अहो ही घरामध्ये आल्याच्यानंतर पुन्हा आपल्या घराला सुरुंग लागल्याशिवाय राहणार नाही. आता कुठेतरी आपल्या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित झालं आहे, आनंद आला आहे. त्यामध्ये तुम्ही जर ह्या मुलीला पुन्हा घरात घेतलंत ना, तर मग पुन्हा सगळ्याची वाट लागेल आणि पुन्हा सर्व गोष्टी नको तशा होतील. म्हणून म्हणते प्लीज आई तुम्ही या मुलीला घरात नका घेऊ, नाहीतर पुन्हा तुम्हाला फक्त आणि फक्त पश्चाताप करत बसावं लागेल. आई खरंच सांगते, तुम्ही हिला घरात घेण्याचा विचार करूनसुद्धा खूप मोठी चूक करता. खरंच एकदा मी जे काही बोलते आहे ना त्या सर्व गोष्टींचा विचार करा. एकदा ही मुलगी आपल्या सगळ्यांबरोबर कसं आणि काय वागली आहे ते आठवा. मग त्यानंतर तुम्हालाच वाटेल की तुम्ही या मुलीला घरात घेऊन केवढी मोठी चूक करता येते. कळतं आहे का तुम्हाला? प्लीज आई. त्याबरोबर आता अर्जुनला तर हे सगळं पटत नसल्यामुळे अर्जुन तिकडनं थेट वरती निघून जातो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता जी पूर्णा आजी असते, आता पूर्णा आजी ही सुद्धा हे सगळं जे घडत असतं नजरेसमोर ते बघत असते. पूर्णा आजीलासुद्धा आता हे सगळं पटत नसतं. मग पूर्णा आजी ही आता लगेचच कल्पनाला म्हणत असते, कल्पना हे बघ, तू हे जे वागतेस ना ते खरं तर मलासुद्धा पटत नाही आहे, कारण ह्या सर्व गोष्टींचा काहीही उपयोग होणार नाही. ही मुलगी सुधरू शकत नाही. अगं जी मुलगी एका दुसऱ्याच मुलीची खोटी ओळख वापरून आपल्या घरात घुसली, ती आणखीन किती आणि काय करू शकते ह्या गोष्टींचा प्लीज एकदा विचार कर. कल्पना म्हणत असते, बास काय चाललं आहे तुम्हा सगळ्यांचं? सारखं काय मला विचार कर सांगताय हो?
तुम्हाला काय वाटतंय सगळ्यांना? मी कुठलाही विचार न करता हा एवढा मोठा निर्णय घेतला आहे का? हे बघा, मी जो निर्णय घेतला आहे ना तो मी पूर्ण विचार करूनच घेतलेला आहे. आणि राहिला प्रश्न मी हिला घरामध्ये आणण्याचा, तर तुम्ही फक्त हिचा एकटीचाच विचार करताय, पण हिच्या पोटात असलेल्या अश्विनच्या बाळाचा मात्र कोणी विचारच करत नाही आहात तुम्ही. ही अश्विनपासून प्रेग्नंट आहे. हिच्याकडे सुद्धा सुभेदारांचा वारस आहे. मग जर हिच्याकडे सुभेदारांचा वंश असणार तर ही तुरुंगात कशी काय राहू शकते? मग हिला घरी आणण्याशिवाय काही पर्याय आहे का दुसरा? त्यावर प्रताप म्हणतो, हे बघ कल्पना, तू चुकीचं बोलतेस. कल्पना म्हणते, बास, पुरे करात. मला आता ना ह्या विषयावरती मुळात काही ऐकायचंच नाही. तुम्हाला कोणालाच माझं म्हणणं पटत नाही आहे ना? तुम्हाला सगळ्यांना वाटतं आहे ना मी चुकीचं करते आहे? जाऊ दे, मी जे करते ते योग्य आहे हे मला पटतं आहे, कारण मी फक्त अश्विनचा विचार करते. आता ज्या आपल्या मुलांना आपली गरज असते ना, आईवडिलांनी त्यांची साथ द्यायची असते. अश्विन आता बिचारा काही बोलू शकत नाही आहे, कारण हे एवढं सगळं घडलं आहे म्हणून. पण त्याच्या मनामध्ये काय आहे हे त्याची आई म्हणून मला अगदी व्यवस्थित कळतं आहे. समजलं ना? आणि त्याच्यानंतर मग आता कल्पना ही लगेचच प्रियाला म्हणते, तू थांब इथेच, मी आलेच लगेच. आणि आता ती ताबडतोब तिकडनं आतमध्ये जाते आणि घरातून भाकरी म्हणजेच पोळी घेऊन येते. त्याच्यानंतर पाण्याने प्रियाची दृष्ट वगैरे काढून प्रियाला घरात घेते, औक्षण वगैरे करते. त्याबरोबर मग आता हे सगळं जे सुरू असतं ते अस्मितालासुद्धा पटत नसतं. अस्मितासुद्धा म्हणत असते, मॉम हे बघ, प्लीज प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड, लिसन, तू हे जे काही वागतेस ना ते खरोखर बरोबर नाही आहे. मॉम, अगं सायलीने आजपर्यंत कधीहीच तुला कुठल्याही गोष्टीसाठी नको बोललेली नाही आहे, पण आज चक्क सायली तुला हे सगळं करू नकोस असं सांगते. मग तरीही तू सायलीचं का ऐकत नाही आहेस? मॉम हे बघ, हे सगळं तू जे करतेस ना ते खूप चुकीचं करतेस, खूप 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 चुकीचं. म्हणून सांगतोय, प्लीज प्लीज मॉम, हे सगळं नको करूस. ट्राय अँड अंडरस्टँड. हे सगळं करून ना तुला काहीही मिळणार नाही, काहीच नाही. कळतं आहे का तुला? प्लीज मॉम. आणि ही मुलगी आज चांगलं बोलेल, गोड वागेल आणि उद्या पुन्हा आहे तेच सुरू करेल. त्यापेक्षा हिला घरात न घेता स्वतःच्या जीवाला त्रास न होऊ देणं कधीही चांगलंच ठरेल ना मॉम. आणि अगं तू आता कशाला विचार करतेस बाकीच्या कुठल्याही गोष्टींचा? आता आपल्या घरामध्ये आनंद आहेच की, आता आपल्या घरामध्ये बाळ आहेच की, मग तरीही तुला हे बाळ कशाला हवं आहे? आता खरं तर अस्मिता कोणाच्या बाळाचं बोलत असते? अर्जुनच्या बाळाचं. पण प्रियाला काय वाटतं? ती तिच्या बाळाबद्दल बोलते. मग आता प्रिया लगेच मध्ये बोलत म्हणते, अगं अस्मिता, असं काय करतेस? नाही म्हणजे तुझं बाळसुद्धा आमचं घरचंच बाळ आहे, पण कितीही झालं तरी ते दीक्षितांचं आहे, दीक्षितांचा वारस आहे. तुम्ही आमच्या घरी पाहुणे आहात. त्याबरोबर मग मात्र आता अस्मिता गप्प बसते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे सचिन हा आता महिपतला आणि साक्षीला सांगत असतो की आज कोर्टामध्ये खूप भारी झालं स्टेटमेंट. म्हणजे मी तर त्या अर्जुनला पूर्णपणे तोंडावरतीच पाडलं. म्हणजे त्याला माहीतही नव्हते की मी कधी आणि कसे पुरावे गोळा केले त्यांच्या विरोधात आणि कसं मी त्यांना खोटं पाडलं. ते अर्जुन बघतच राहिला. अर्जुनने जेव्हा माझ्या विरोधात बोलायला सुरुवात केली तेव्हा मी अगदी शांत बसून राहिलो, बोलू दिलं त्याला सगळं. आणि नंतर मग जेव्हा मी बोलायची सुरुवात केली तेव्हा अर्जुन थक्कच झाला. आता ही केस मी जिंकणार आणि ते सुद्धा माझ्या बाजूनेच निकाल लागणार. मला अस्मिताला काहीही द्यावं लागणार नाही आहे आणि मी अगदी मोकळेपणाने जगूसुद्धा शकणार. आता अण्णा तुम्ही बघालच पुढे पुढे काय काय घडतं ते. त्या अर्जुन सुभेदारने आजपर्यंत कुठलीही क्रिमिनल केस हरलेली जरी नसली ना तरीसुद्धा आयुष्यात पहिल्यांदा तो एक केस हरणार आणि ती म्हणजे स्वतःच्याच बहिणीची डिवोर्स केस. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता प्रियाला घरात वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर मग प्रताप हा कल्पनाला म्हणत असतो, कल्पना हे बघ, पहिली गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट, तू हे जे काही केलं आहेस ना या मुलीला घरात आणून, ते आम्हाला कोणालाही काहीही पटलेलं नाही आहे ना कोणाला आवडले. पण तरीही केवळ तुझा हट्ट आणि तुझ्या निर्णयाचा आदर म्हणून आम्ही सगळेच गप्प बसलो. पण तू याचा चुकीचा वापर करू नकोस. तू त्या मुलीवरती अगदी व्यवस्थित डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव. ती मुलगी कुठे जाते, काय करते, कोणाशी बोलते, कोणाला भेटते, ह्या सर्व गोष्टींकडे तर लक्ष ठेवच. पण त्याचबरोबर घरातसुद्धा अगदी व्यवस्थित लक्ष ठेव. लक्षात असू दे, सायलीसुद्धा प्रेग्नंट आहे. तीसुद्धा 2 जीवांची आहे. जर ह्या प्रियामुळे सायलीला जरासा जरी त्रास झाला ना किंवा तिच्या बाळाला थोडा त्रास झाला ना, सायलीच्या मानसिक अवस्थेवर या सगळ्याचा काही परिणाम झाला ना तर याद राख कल्पना, मी सोडणार नाही तुला.
आता मग प्रतापने हे म्हटल्याबरोबर मग मात्र कल्पना म्हणते, अहो असं काय बोलताय, सोडणार नाही म्हणजे काय, मला काही सायलीची काळजी नाही आहे का, उलट तुम्ही फक्त एकीची काळजी करताय, मला दोघींची काळजी. त्यानंतर मग आता हे सगळं बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं. आता प्रिया जेव्हा हे सगळं ऐकते तेव्हा प्रियाला कळतं की याचा अर्थ सायलीसुद्धा प्रेग्नंट आहे. तर मग प्रिया आता कन्फर्मेशन घेण्यासाठी कल्पनाला विचारते की सायली ही प्रेग्नंट आहे का. त्यावर कल्पना तिला सांगते की हो, सायली ही प्रेग्नंट आहे, तुम्ही दोघी जावा, एकाच वेळी प्रेग्नंट राहिलेल्या आहात, घरात आता दुप्पट आनंद येणार, माझ्या दोन्ही मुलांना एकत्र मुलं होणार, काय सांगू तुम्हाला मला किती आनंद होतोय ते, पण या कोणाला कळतच नाही आहे. त्यावर मग आता ती म्हणते की काही नाही आई, हळूहळू सगळ्यांना सर्व गोष्टी कळू लागतील, तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. त्यानंतर मग आता लगेच प्रिया ही तिच्या रूममध्ये निघून येते. प्रिया आता विचार करू लागते की नाही हे सगळं नेहमी असं उलटं का होतं. आता ती सायली गरोदर आहे म्हटल्यावर आता त्या सायलीला जर पहिलं मूल झालं तर अर्थात सगळ्यांचा जीव त्याच्यावरच बसणार, आणि जीव बसायचं तर राहिलं लांब, मी वाईट आहे म्हटल्यावर माझ्या बाळालासुद्धा कोणीही जवळ करणार नाही, माझ्या बाळाबरोबरसुद्धा सगळेजण वारस वाईटच वागणार आणि सायलीच्याच बाळाला ह्या घरचा वारस ठरवणार. त्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे, सायलीचं मूल काही राहता कामा नये. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता जो अर्जुन असतो त्याने दुसऱ्या दिवशी कोर्टच्या हिअरिंगमध्ये आता इकडे आपण सचिनला हरवायचं असं ठरवलेलं असतं. इकडे आता सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो तुम्ही जरा शांत व्हा. अर्जुन म्हणतो, बायको अगं कसं शांत बसू मी. सायली म्हणते, शांत बसल्याशिवाय मार्ग आहे का आपल्याकडे. अर्जुन म्हणतो, एका बाजूला ह्या सचिनने उच्छाद मांडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला इकडे मॉमने काहीतरीच करून ठेवलं आहे त्या प्रियाला घरी आणून. अगं ती मुलगी काय चांगली आहे का, त्या मुलीची लायकी काय आहे हे आपल्याला सगळ्यांनाच पहिल्यापासूनच माहीत आहे, त्या मुलीचा रेकॉर्ड काय आहे हे आपल्याला माहिती आहे, मग तरीही हे सगळं मॉमला करण्याची काय गरज आहे. ती मुलगी म्हणाली की बाळ अश्विनचं आहे म्हणून लगेच तिच्यावरती विश्वास ठेवला, तिला घरी आणलं, असं नसतं होत. त्याबरोबर सायली म्हणते, अहो असू द्या, आईनंसुद्धा त्यातलं काहीतरी माहीत असेल, कळत असेल, म्हणूनच आई असं वागले असतील ना, तुम्ही शांत व्हा बरं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जो सचिन असतो त्याला आता डिवोर्स मिळाल्यामुळे सचिनही आनंदी असतो, कारण आता त्याला साक्षीची संपत्ती हडप करता येईल ना. मग साक्षी त्याला म्हणते की आज कोर्टात काय झालं सचिन. सचिन म्हणतो, अगं साक्षी काय होणार होतं, काय झालं म्हणून काय विचारतेस, कोर्टात सगळं काही अगदी आपल्या मनाप्रमाणे घडलं, आपल्यालाच न्याय मिळाला, मला त्या अस्मितापासून कायमचा घटस्फोट मिळालेला आहे, आता माझ्यावरती कोणाचाही हक्क नाही, काही नाही, आता मी फक्त आणि फक्त फ्री आहे, फ्री. ते म्हणतात ना अगदी आझाद पंछी हूँ मैं, तसं वालं फिलिंग येते मला, आता मी अगदी आझाद पक्षी आहे, आता माझं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही आहे, समजलं का तुला. त्याबरोबर साक्षी म्हणते, सचिन अरे असं काय बोलतोय, आझाद पंछी वगैरे, तू विसरू नकोस की तू माझ्या कैदेत असलेला पक्षी आहेस आणि मी तुझा मालक आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता तुझा अस्मिताबरोबर जरी डिवोर्स झाला असला तरी उद्या जाऊन माझ्याबरोबर लग्न होणार आहेत. सचिन मला तर विश्वासच बसत नाही आहे की खरोखर तू अस्मिता दीक्षितला डिवोर्स देतोयस आणि माझ्याबरोबर लग्न करतोयस, साक्षी शिखरेबरोबर, समिधा शेखरबरोबर तुझं लग्न होतं आहे आणि आता उद्यापासून तू माझा नवरा असशील. त्यावर सचिन म्हणतो, उद्यापासून. त्यावर ती म्हणते, अरे उद्यापासून म्हणजे असं बोलायला बोलले रे, आता अस्मिता गेली ना तुझ्या आयुष्यातून, मग आता तू माझाच उद्यापासून कसला, आत्तापासूनच होणारा नवरा नाही का, यू आर माय वुड बी हजबंड. त्याबरोबर मग आता तो म्हणत असतो की हो बरोबर. सचिनला साक्षीबरोबर लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे, कारण साक्षी ही एक गुन्हेगार आहे, एक क्रिमिनल आहे आणि त्यामुळे सचिनला तिच्याबरोबर खरं तर लग्न वगैरे काहीही करायचं नाही आहे, पण त्याला साक्षीची प्रॉपर्टी हडप करायची आहे आणि प्रॉपर्टी हडपण्यासाठी तो ह्या सगळ्या खालच्या लेवलला उतरायलासुद्धा तयार आहे. तो म्हणत असतो की काहीही झालं तरी मला फक्त हिची प्रॉपर्टी मिळायला हवी, प्रॉपर्टीसाठी मी एवढं सगळं करतो, असं सगळं आता तो विचार करतो आणि मग म्हणत असतो की होईल, लवकरच सगळं माझ्या मनाप्रमाणे होईल. कोर्टात खरं तर सचिन हा हरलेला असतो, अस्मिता जिंकलेली असते डिवोर्स मिळताना, पण सचिन काय सांगतो तर सचिन सांगतो की ती अस्मिता हरली, मी तिचा ते एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर सिद्ध केलं आणि मी जिंकलो आणि म्हणून मला डिवोर्स मिळाला. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी साक्षी असते ती आता ठरवते की नाही,
काहीही झालं तरी सायलीचं बाळ ह्या जगात येऊच द्यायचं नाही, त्यासाठी काहीतरी हटके आयडिया करावी लागेल. मग आता प्रिया असा विचार करते की आपल्याला काहीतरी असं करावं लागेल की ज्यामध्ये आपली चूक दिसता कामा नये, म्हणजे आपण हे सगळं केलं आहे हे कळता कामा नये. मग आता प्रियाला तिकडे बसलेली विमल दिसते. आता प्रिया काय करते, आता ती एक डोक्यामध्ये एक जबरदस्त प्लॅन तयार करते आणि त्यानंतर मग आता लगेचच ती इकडे विमलकडे येते आणि आता ती विमलला म्हणत असते, विमल अगं माझं तुझ्याकडे एक काम आहे. इतक्यात तिकडे कल्पना येते. कल्पना म्हणते, काय काम आहे, काही हवं आहे का तुला? कारण विमल तर प्रियाचं काम ऐकणार नसते. त्यावर मग आता प्रिया म्हणते, आई अगं काम म्हणजे असं काही खास नाही गं, मला तुला पायाला जरा तेल लावून द्यायचं होतं. त्यावर मग कल्पना म्हणते, माझ्या पायाला आणि तेल? त्यावर ती म्हणते, हो आई, अगं असं काय करतेस? अगं तू माझी आणि सायलीची सुद्धा किती काळजी करतेस. मग तू आमची एवढी काळजी करतेस म्हटल्यावर आम्हीसुद्धा नको का गं तुझी काळजी घ्यायला? म्हणून म्हटलं तू एक काम कर आई, तू वरती तुझ्या रूममध्ये जाऊन बस. विमल तू आईच्या खोलीमध्ये तेल नेऊन ठेव. मी अश्विनचं थोडं आवरते, तो हॉस्पिटलला जायला निघाला आहे आणि मग आई मी लगेचच येते वरती तुला गुडघ्यांना छान मसाज करून द्यायला. मी येईनच लवकर असं म्हणत मग आता लगेचच प्रिया ही तिकडनं निघून जाते. आता मग लगेचच इकडे विमल तर प्रियाचं ऐकत नसते. तर मग कल्पना म्हणते, विमल असं नाही करायचं, तिने तुला काम सांगितलं ना, मग तुला तिचं ऐकायला हवं. माझ्या खोलीमध्ये तेल आणून ठेव. त्याबरोबर ती होकार देते आणि मग बिचारी विमल तेल ठेवायला जाते. तोपर्यंत कल्पना ही आता तिकडनं पूर्णाजींच्या रूममध्ये त्यांनी गोळ्या घेतल्यात की नाही हे बघायला जाते. आता जशाच त्या दोघीजणी तिकडनं वेगवेगळ्या कामांना जातात, प्रिया संधी जाते आणि विमल वरती गेल्याच्या नंतर मग आता प्रिया ही मुद्दामून जिन्यावरती तेल सांडवून ठेवते आणि आता ती तिकडनं पुन्हा निघून जाते. त्यानंतर आता थोड्या वेळाने सायली जेव्हा खाली येत असते तेव्हा अर्जुनही तिच्याबरोबर असतो. सायलीचा तोल जातो आणि सायली आता पडणार असते, पण बरोबर अर्जुन आता सायलीला सावरतो आणि पडण्यापासून वाचवतो. अर्जुन म्हणतो, जिन्यावर तेल कुणी सांडवलं? आता घरातले सगळेच सदस्य बाहेर येतात, कारण तेल तर कुणीही सांडवलेलं नाही आहे. सगळेजण म्हणतात, मी नाही केलं, मी नाही केलं. अर्जुन म्हणतो, हे काम तुझंच असेल प्रिया, मला माहिती आहे, हे सगळं तूच केलंस ना? त्यावर मग प्रिया म्हणते, अरे अर्जुन काय बोलतोयस तू? हे सगळं करून मला काय मिळणार होतं? मी ह्यातलं काहीही केलेलं नाही आहे. खरंच मी का करेन असं? आणि जिन्यावर तेल मी का सांडू? अरे उलट बरं झालं मी त्या जिन्यावरती चढायला नाही गेले. अरे कारण तिथे तेल सांडलं होतं आणि मी आईच्या गुडघ्याला तेल लावायला जाणार होते. मी आईच्या गुडघ्याला तेल लावायला जाणार होते. त्यासाठी मी विमलला वरती तेल नेऊन ठेवायला सांगितलं होतं. म्हणजे हे तेल विमलच्या हातून सांडले. विमल अगं जर चूक आपली असेल ना तर ती कबूल करावी, उगाचच्या उगाच खोटं बोलू नये. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, हे तू विमलला सांगणार? त्यावर मग ती म्हणते की हो मी सांगते, कारण मला आता माझ्या चुकांवरती पश्चाताप झाला आहे. पण मला पश्चाताप झाला आहे हे आता कोणालाही पटत नाही आहे आणि कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवायलाही तयार नाही आहे, म्हणून मी विमलला सांगते. त्याबरोबर मग सायली म्हणत असते की काही गरज नाही तुला विमलताईंना काहीही सांगण्याची. विमलताईंना त्यांनी काय करायचं आणि काय नाही हे व्यवस्थित माहिती असं आणि त्या तुझ्यासारख्या अशा हलगर्जीसुद्धा नाही आहेत, त्यामुळे तू त्यांना सांगणार आणि मग ते ऐकणार एवढी गरज नाही आहे. जर आम्हाला कळलं ना की ह्या सगळ्याच्यामध्ये तू आहेस म्हणून, तर प्रिया लक्षात ठेव, तुला आम्ही सोडणार नाही आणि तू कितीही चांगलं असण्याचं नाटक कर, त्या सगळ्यांचा काहीही फरक पडणार नाही आहे आमच्यावर. समजलं ना? तू काय लायकीची मुलगी आहेस ना हे आम्हाला सगळ्यांनाच अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे तू कितीही चांगलं बनण्याचं नाटक केलंस तरी आम्ही तुझी लायकी जाणून आहोत. त्यावर प्रिया म्हणते, पण तुम्हाला असं का वाटतं की मी काहीतरी वाईटच करते म्हणून? मी खरंच सांगते, आता मी सुधारली आहे, आता मी बदलली आहे, आता मी पूर्वीसारखी राहिलेली नाही आहे आणि हे तेल वगैरेसुद्धा मी सांडवलेलं नाही आहे. हे सगळं करून मला काय मिळणार आहे? आता मी सुद्धा एक आई होणार आहे. मग एक दुसऱ्या आईला असं दुःखाच्या दरीत कोसळून एका आईला आनंद कसा होईल? मी खरंच बोलते सायली, माझ्यावर विश्वास ठेव. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.